पीक निघण्यापूर्वीच तुरीचे भाव घसरल्याने शेतकरी आता मोठ्या संकटात सापडलाय। आता जगावं की मरावं हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय। शेतकऱ्यांचा आवाज लोकशाही मराठीवर या विशेष वृत्तामध्ये पाहूयात। यवतमाळच्या शेतकऱ्यांची व्यथा नेमकी काय आहे? शेतकऱ्यांचा माल निघण्यापूर्वी तुरीचे भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे। आता जगावं की मरावं असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे। सरकार हमीभाव जाहीर करत असलं तरी आयात धोरणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे। त्यातही अटी आणि शर्ती शेतकऱ्यांना मारक ठरताय। कापूस, सोयाबीन नंतर आता तुरीचा हंगाम सुरू होतोय, परंतु ढगाळ वातावरणामुळे पिकावर रोग येतोय। फवारणी करावी लागत असल्याने त्याचाही अतिरिक्त भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय। तुरीवर येणाऱ्या रोगामुळे उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे। अशातच तुरीचे भाव कमी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। सरकारने कोणत्याही प्रकारची योजना जाहीर न करता शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिल्यास दिलासा मिळेल अशी मागणी केली जाते। सरकारने हमी भावाचा तर विषय आहेच, पण सोबतच जर योग्य तो भाव जर मिळवून दिला, आयातीचं धोरण जे आहे तेही त्याच्यामध्ये जरासं त्यांनी संशोधन करून जर शेतकऱ्याच्या हिताने जर निर्णय घेतला तर कुठेतरी आम्हाला योग्य न्याय मिळेल। गव्हर्नमेंटची आयात नीती त्या हिशोबाने जर ठरवली गेली बरोबर MSPच्या रेंजमध्ये, तर ते भाव बरोबर राहते कास्तकाराला, दिलासा होईल कास्तकाराला। सरकार हमीभाव जाहीर करते, परंतु आयात धोरणामुळे शेतमालाचे भाव कमी होतात। हमीभावात खरेदी केल्यास शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा होईल। बाजारपेठेत असलेल्या भावानुसार व्यापारी मालाची खरेदी करतात। गेल्या वर्षी 11 ते 12 हजार रुपये तुरीला भाव होता, यंदा भाव मोठ्या प्रमाणात खाली आलाय। आयात धोरण योग्य प्रकारे असल्यास भाव मिळू शकतो। तुरीला भाव उतरले म्हणजे तुरी आता गारपीट सांगितलं, गारपीटात सापडल्या आता काही नाही। मागच्या वर्षी तूर गारपीटात सापडली, यंदा जर गारपीटात सापडली त्याच्यात भाव नाही। कास्तकारांना करायचं कसं, जगाचं कसं? कापूस आणि सोयाबीन पिकाला भाव मिळाला नाही, त्यातच उत्पन्न कमी झालंय। आता तुरीचे भाव घसरलेत। गेल्या वर्षी गारपीट झाल्याने नुकसान देखील झालं होतं। आताही ढगाळ वातावरण आहे। सरकार आश्वासन देतंय, परंतु त्याची पूर्तता करत नाहीये। तुरीचे भाव 8,000 रुपयांवरून 2,000 रुपयांना कमी झाले आहेत। शेतकऱ्यांनी करायचं तरी काय असा प्रश्न आहे। सरकारने शेतमालाला योग्य भाव द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।